दिल्लीला जे आंदोलन चालू आहे महिला कुस्तीगिरांचं आणि त्यांनी जो आरोप केला होता त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे ब्रिजेश शरण सिंग यांच्यावरती अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलं, विनयभंग केला अशा तो आरोप आहे. पॉक्सो म्हणजे अल्पवयीन मुलांवरती जे लैंगिक अत्याचार केला होता असा गंभीर तो आरोप. आता जी गंभीर बातमी समोर आलेली रिपब्लिकन भारत या वृत्तसंस्थेने ती बातमी दिलेली आहे की 2 जूनलाच या महिलेनं जिनं प्रत्यक्ष आरोप केलेला होता तिनं आपला केलेला आरोप न्यायालयामध्ये पतियाला कोर्टामध्ये वापस घेतलेला आहे. आता जो गंभीर प्रश्न उभा राहतो तो हा की ज्याच्या भोवती हे सगळं आंदोलन उभं राहिलेलं होतं की बाबा हा जो अध्यक्ष आहे तो या महिलांचं शोषण करत होता, लैंगिक शोषण करत होता वगैरे वगैरे. आता याच्यातली अडचणीची बाब अशी आहे की 1-2 मुद्दे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तो आरोप मागे घेतला, त्याची काय आता सत्य असत्यता पडताळली जाईल ती गोष्ट वेगळी. पण दुसरा त्यातला आरोप असा आहे की तिच्या काकांनी रोहतकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मुलगी म्हणजे त्यांचीच पुतणी असलेली अल्पवयीन नाही तिच्या वयाचे दाखले त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले होते, ज्याच्यावरून तिचं वय ती म्हणजे आपल्याकडे कायद्यानं संमत जे वय आहे 18 वर्षाच्या पुढचं आणि मुलांसाठी 21 वर्षाच्या पुढचं, तर त्यामुळे ती अल्पवयीन ठरत नाही. आता जे काही मुद्दे उपस्थित होते, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या आंदोलनाला हवा दिल्या गेली ते मोठं केलं गेलं. आमचं म्हणणं असं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण विरोधकांचा आरोप मान्य करून असं समजूयात की ब्रिजेश शरण सिंग हे दोषी आहेत. मुद्दा हा उपस्थित होतो ती जी महिला जिनं तक्रार केलेली आहे तिच्यामध्ये आणि त्यांच्यामधला हा मुद्दा उपस्थित होतो आणि त्या संदर्भामध्ये कारवाई चालावी. ज्या पद्धतीनं यांनी त्या सगळ्या व्यवस्थेलाच दोषी ठरवलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आहेत आणि ते अध्यक्ष आहेत हे डोळ्यापुढे ठेवून राजकीय हेतूने ह्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं मोठं करण्यात आलं. वाईट गोष्ट अशी आहे की आपल्याकडचे पूर्ण देशभराचे डावे पत्रकार, विचारवंत, लिब्रांडू लगेच असा कुठला मुद्दा हाती मिळाला की तो इतका मोठा करतात की त्याच्यामध्ये किती सत्याचा अंश आहे, किती वास्तविकता आहे हे विसरून जातात. मी तुम्हाला परत जुनं उदाहरण सांगतो. रोहित वेमुलानं केलेली आत्महत्या ती अशा काही पद्धतीनं रंगवण्यात आली की जणू काही ती हत्या आहे. वस्तुतः रोहित वेमुला हा डाव्या संघटनेचा, विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता. तो त्याच्यामध्ये काय काम करत होता. डाव्या पक्षांच्या पॉलिट ब्युरोमध्ये दलितांना स्थान नाही हा आरोप करणारं पत्र रोहित वेमुलाचं आहे. म्हणजे त्याची तक्रार ही सगळ्यात पहिले त्याच्याच पक्ष, त्या विद्यार्थी संघटनेच्या उच्च काय सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल होती, डाव्या चळवळीच्या पॉलिट ब्युरोच्या संदर्भामध्ये होती. चित्र काय रंगवलं की त्या ठिकाणी म्हणजे खरं तर तेव्हा त्या ज्या विद्यापीठामध्ये तो होता रोहित वेमुला त्या ठिकाणी भाजपचं सरकार नव्हतं, पण तरीही चित्र असं रंगवलं की सगळ्या भाजपनी, संघवाल्यांनी, मनुवाद्यांनी मिळून त्याची हत्या केली, जेव्हा की ती आत्महत्या होती. त्याच्यानंतर 2च वर्षात त्याच ठिकाणच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमध्ये ABVPची जी महिला कार्यकर्ती निवडून आली ती दलितच होती. पण ही वस्तुस्थिती समोर आणली जात नाही. आताही ह्या महिला कुस्तीपटूंच्या बाबतीमधला जो गंभीर मुद्दा समोर आलेला आहे, एक तर ती अल्पवयीन नाही, दुसरी गोष्ट तिनं तक्रार वापस घेतलेल्याची बातमी आहे. तिच्या पडताळ काही वेळात होईल तुमच्यासमोर. बाकीच्या पण चॅनलवरून आता त्या बातम्या यायला लागतील त्या संदर्भातल्या, आणि ही जर खोटं असेल तर तशी पण बातमी समोर येईल. मुद्दा गंभीर असा आहे की कुठल्याही गोष्टीची सत्य असत्यता समजून न घेता त्याच्यावरती आरडाओरडा निर्माण करणे. ब्रिजेश शरण सिंगच्या बाबतीमध्ये जेव्हा पतियाला न्यायालयाने पोलिसांना विचारल्याच्या नंतर पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा जेव्हा त्यांना बोलवले त्यांनी यापूर्वी 2 वेळा येऊन त्यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि त्यांनी हे पण स्पष्ट पोलिसांना सहकार्य द्यायचं सगळं स्पष्ट केल्याच्या नंतर तपास यंत्रणा चालू आहे. त्यांच्यावरचा कुठलाच आरोप सिद्ध झालेला नाही. जर आरोप सिद्ध झालेला नाही, आता तर आरोप मागच घेतलाय ती अजून वेगळी गंभीर बाब झाली. जर आरोप सिद्ध झालेला नाही तर त्यांना अटकच करा म्हणून अट्टहास कसं काय चालू आहे, कशासाठी चालू आहे? म्हणजे ही जी सगळी इकोसिस्टीम आहे ना, काहीतरी ह्यांना छोटंसं कारण पुरतं. ते कारण हाताशी आलं की त्याच्या नावानं सगळे मिळून धिंगाणा सुरू करतात. म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या आंदोलन करणाऱ्या महिला, कुस्तीगीर महिला ज्या आहेत, जेव्हा त्यांनी नवीन ह्या संसदेचं वास्तूचं उद्घाटन होतं त्या ठिकाणी जे कलम लागू केलं होतं, मला वाटतं 144 कलम आहे, ते मोडून यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढायचं धाडस केलं. त्याच्यामुळे पोलिसांना त्यांना रोकावं लागलं. ते ऐकत नाहीत म्हणल्याच्या नंतर त्यांच्या सौम्य स्वरूपात लाठीमार करावा लागला आणि त्याचे फोटो तुम्ही अजूनही पहा. ठरवून तेच फोटो भडक केले जातात की बघा कसा महिलांवरती अत्याचार. वस्तुतः त्यांनी कायदा मोडला हे कोणी सांगत नाही.
त्यांना ज्या ठिकाणी बसून आंदोलन करायला सरकारने परवानगी दिलेली आहे, पोलीस यंत्रणेने, तपास सुरक्षा यंत्रणांनी परवानगी दिलेली, त्या ठिकाणी त्या आंदोलन करत नव्हत्या. तिथून उठून त्या नवीन संसद भवनाकडे निघालेल्या होत्या. आणि अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे करायला पाहिजे तेच पोलिसांनी केलं, नेमकं त्याचे फोटो उचलून. म्हणजे एकीकडं तो राजदंड हातामध्ये घेतलेले मुली दाखवायचे आणि दुसरीकडं त्यांच्या पायाशी खाली त्या मुली कशा चिरडलेल्या असे मीम फिरवायचे. ही मानसिक विकृती आणि बौद्धिक भ्रष्टाचार सुद्धा आहे, कारण की त्यांनी कायदा मोडला हे सांगत नाही. यापूर्वी सुद्धा किसान आंदोलनामध्ये कुठलीही परवानगी नसताना अंधाधुंद पद्धतीने सगळा कायदा मोडून तुम्ही रस्त्यावरती बसून वर्षभर बेकायदेशीर पद्धतीनं रस्ता अडवला होता. एकाही या डाव्या विचारवंतांनी त्या संदर्भात यांची कान उघडणी केली नाही. तुम्हाला दुसऱ्यांच्या संचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कुठलाही अधिकार नाही. तुम्हाला तुमच्यावरच्या अन्यायावरती विरोधामध्ये आंदोलन करणे, न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. या कुस्तगीर महिलांना त्यांच्यावरती झालेल्या अन्यायावरती आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी दिलेली नियोजित जागा सोडायची आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही मार्च करायचा. मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. नाशिकपासून जो एक किसान मार्च नावाचा जो तमाशा डाव्यांनी चालवलेला होता आणि तो मुंबईपर्यंत नेलेला होता. बरोबर त्या सगळ्या मोर्चामध्ये निघालेल्या महिलांच्या किंवा त्या वयस्क पुरुषांच्या पायाचे फोटो दाखवायचे, त्यांच्या चेहरे असे सगळे काळवंडलेले आणि ते चिंतेनं ग्रस्त असे, त्यांच्या त्या पायातल्या भेगा दाखवायच्या, त्यांच्या त्या फाटलेल्या चपला दाखवायच्या. हे सगळे ड्रामे ह्यांनी ठरून ठरून केले. शेतकऱ्यांचा कधीच कुठला मोर्चा उन्हाळ्यामध्ये निघालेला नव्हता. 40 वर्ष शेतकरी आंदोलनाशी मी स्वतः निगडीत, त्या आंदोलनाशी मी निगडीत आहे. एकही आंदोलन शेतकऱ्यांचं असं उन्हाळ्याच्या काळामध्ये होत नाही. किंवा ह्यांनी जी मागणी केली होती ते जे आदिवासी शेतकरी, त्यांना स्वतःला जमीन कसायची नाही, त्यांचे मुद्दे वेगळेच आहेत, पण ह्यांनी यांच्या सोयीसाठी ते आंदोलन पेटवलं. अजूनही तेच फोटो फिरतात जिकडं तिकडं. त्या काळामध्ये ज्या ज्या फोटोग्राफरनी त्यांनी ते, आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवलेले हेच फोटो आहेत. आणि आता सुद्धा हे प्रत्यक्ष त्या महिला आंदोलनकर्त्यांना पोलीस कसे मारायले बरोबर तेवढे फोटो विशिष्ट अँगलनी उचललेले पाठवणार. किंवा ते काश्मीरचं आपण बघितलं होतं ना, किंवा गंगा में लाशे बह रही है आणि ते अंत्यविधी, ठरलेले फोटोग्राफ जागतिक पातळीवरती बरोबर फिरतात भारताची बदनामी करण्यासाठी. म्हणून या महिलांनी हे कायदा मोडलेला हे कोणी सांगत नाही. आता त्यांनी ही तक्रार मागे घेतलेली, ही तर अजून एक गंभीर गुन्हा आहे. आता ही काय म्हणणार, दबावापोटी यांनी तक्रार मागे घेतली. खरं तर उलटा आरोप का नाही करायचा की दबाव होता म्हणूनच त्यांनी तक्रार दाखल केली होती, असा आरोप करायला पूर्ण आता संशयाला जागा आहे. की जर जी व्यक्ती कुठल्या तरी दबावापोटी किंवा मॅनेज झाली म्हणून तक्रार मागे घेऊ शकते, असं जर हे म्हणणार असतील तर उलटा मी जो करतोय तोच आरोप परत सिद्ध होतो ना. मग ह्यांनी दबावापोटी मॅनेज झाले म्हणून तक्रार केली असं का नाही म्हणायचं. आणि हे सगळे कुठलाच विचार न करता महिलांवरती अत्याचार झाले म्हणून त्यांची बाजू घ्यावी हे अगदी बरोबर आहे, स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही नाही. पण तुम्ही तुलना करून पहा, निर्भयाच्या प्रकरणामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये प्रकरण घडलं, सरकार विरुद्ध असंतोष केव्हा होता की जेव्हा सरकारी पातळीवरती कोणीही, एकही मंत्री, एकही नेता काँग्रेसचा समोर येऊन उत्तर द्यायला तयार नव्हता. या ठिकाणी प्रत्येक वेळी यांच्या सगळ्या तक्रारीची दखल घेतल्या गेलेली. हे आंदोलन उभं राहिल्यापासून यांना सगळ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. ते प्रत्यक्ष पोलिसांनी जेव्हा चौकशी पण सुरू केलेली आहे. असं असताना सुद्धा भडकपणे हे आंदोलन, म्हणजे जो विषय मर्यादित होता त्यांच्यावरती, असंही आपण मान्य करू त्यांच्यावरती झालेला अन्याय खरा आहे, पण तरी सुद्धा तो विषय असा नाहीये की जेणेकरून देश पातळीवरती आंदोलन उभं राहावं. या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून संशय निर्माण होत होता, कारण की हा जो विषय आहे दोन व्यक्तींच्या मधला आहे. ब्रिजेश शरण सिंग असोत आणि बाकीच्या अन्यायी, ज्यांच्यावरती अन्याय झाला त्या सगळ्या महिला कुस्तगीर असोत, यांच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं असेल त्याचं शहानिशा व्हायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये बरं हे स्वतः त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे, ब्रिजेश शरण सिंग यांनी, की जेव्हा किंवा मला तुम्ही मी गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा भोगायला तयार आहे, माझ्यावरचा गुन्हा तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि ते त्यांच्या जबाबदारीपासून कुठेही पळालेले नव्हते. किंवा भाजपच्या कुठल्याही यांनी अशी मागणी केलेली नाही की आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलणारच नाही म्हणून. सगळ्यांनी हे सांगितलेलं होतं आणि तपास आजही चालू आहे. पतियाळा कोर्टामध्ये जाऊन 2 तारखेला तुम्हीच ही तुमची दिलेली तक्रार मागे घेतलेली आहे. पोलिसांसमोरही माग घेतली आणि न्यायालयामध्ये पण जाऊन माग घेतली. आता त्याच्यावरती सुद्धा काय व्हायची ती चौकशी व्हावी. पण हा जो विषय ज्या पद्धतीने विरोधकांनी भडक केला, मोठा केला, तो तसा करण्याची, म्हणजे तो सगळ्या समाजाशी संबंधित तो विषय नाही.
हे मान्य करायलाच हे तयार नाहीयेत. म्हणून मी ते जुनं उदाहरण सांगितलं रोहित वेमुल्याचं असो. हे प्रत्येक वेळी छोटा विषय भरपूर मोठा करणे, भडक करणे आणि त्याच्या निमित्तानं काय म्हणता येईल त्याला आगीमध्ये काडी टाकायची किंवा तेल ओतायचं असं हे प्रकरण आहे. परत एकदा हे डावे लिब्रांडू या सगळ्या प्रकरणामध्ये तोंडावरती आपटलेले आहेत. अजूनही त्याच्यातलं जे सत्य समोर येईल ते यावं. जे गुन्हेगार आहेत, ब्रिजेश शरण सिंग गुन्हेगार असले तर निश्चितपणे त्यांना कडकमधली कडक शिक्षा झालेली पाहिजे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ह्या सगळ्या प्रकरणाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं डावे वातावरण तापवायचा प्रयत्न करतायत, भडकपणा निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये दुही तयार करतायत, ते जास्त निषेधार्ह आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.